नमस्ते मित्रांनो, आपण माझा महसूल गुरु हा यूट्यूब चॅनल पाहत आहात, त्याला लाईक करत आहात, याबाबत आपले सर्वांचे शतशः धन्यवाद। अजूनही ज्या मित्रांनी सदरचा चॅनल जो आहे तो सबस्क्राईब केला नसेल त्यांनी तो लवकरात लवकर सबस्क्राईब करावा ही पुन्हा एकदा विनंती करतो। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण कार्यकारी दंडाधिकारी म्हणजे तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्या स्तरावरील चॅप्टर केसेस, मुंबई पोलीस ऍक्ट याबद्दल आपण माहिती घेतली होती। या व्हिडिओमध्ये आपण उपविभागीय दंडाधिकारी या स्तरावर ज्या हद्दपार केसेस चालवल्या जातात त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया। तसं उपविभागीय दंडाधिकारी या स्तरावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949, त्याच्यानंतर MPD ऍक्ट जो आहे 1981 चा, त्याबाबत नंतर CRPC 133 सार्वजनिक शांततेचा भंग, CRPC 144 जमावबंदी, CRPC 144 अ म्हणजे घातक शस्त्रांसह मोर्चे किंवा कवायत याला बंदी इत्यादी अधिकारी वापरले जातात। परंतु या व्हिडिओमध्ये आपण फक्त हद्दपार याबद्दल माहिती घेऊ। जसं आपल्याला माहित आहे की उपविभागीय दंडाधिकारी यांचे जे काही अधिकार आहेत ते फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणजे CRPC 1973 याच्या काही तरतुदी पहिले आपण लक्षात घेऊ। याच्यातील कलम 20 पोटकलम 1 अन्वये प्रत्येक जिल्ह्यात योग्य वाटेल तितक्या कार्यकारी दंडाधिकाऱ्याची नेमणूक करण्यास राज्य शासन सक्षम आहे। यापैकी एका व्यक्तीची नियुक्ती जिल्हा दंडाधिकारी म्हणून करण्यात येते। म्हणजे ज्या अधिकार जे आहेत ते माननीय जिल्हाधिकारी यांना असतात, म्हणजे जिल्हा दंडाधिकारी त्यांना म्हटलं जातं। कलम 20 पोटकलम 2 अन्वये अप्पर जिल्हा दंडाधिकारी यांची नियुक्ती केली जाते, नेमणूक केली जाते। उपविभागीय दंडाधिकारी यांची जी नेमणूक आहे ती कलम 20 पोटकलम 4 अन्वये केली जाते। कलम 23 मध्ये असं म्हणलेलं आहे की कार्यकारी दंडाधिकारी जितके काही असतील त्या ज्युरिडिक्शन मध्ये ते जिल्हा दंडाधिकारी यांना दुय्यम असतील। कलम 22 अन्वये कार्यकारी दंडाधिकारी जे आहेत त्यांची ज्युरिडिक्शन जी आहे कार्यकारी स्थानिक अधिकारिता ज्याला आपण म्हणू मराठीमध्ये, ते लोकल ज्युरिडिक्शन त्याचं ठरवलं जातं। आपण CRPC मधले काही जे अधिकार आहेत ते एकदा पहिले पाहू उपविभागीय दंडाधिकारी यांना। की कलम 97 अन्वये एखादी व्यक्ती बेकायदेशीरपणे लपून बसलेली आहे असा संशय असल्यास जिल्हा दंडाधिकारी किंवा उपविभागीय दंडाधिकारी यांना झडतीचे वॉरंट काढण्याचे आणि त्याद्वारे पोलिसांना झडती घेण्याचे आदेश देण्याचे अधिकार आहेत। त्याच्यानंतर कलम 98 अन्वये असं म्हणलेले आहे की एखाद्या स्त्रीचे किंवा 18 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलीचे अपहरण केले असल्यास, म्हणजे तसा संशय असेल तर, अथवा तिला अवैध अडकून ठेवले असल्यास अशा स्त्रीला किंवा मुलीला तात्काळ बंधमुक्त करून तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यासाठी जरूर तेवढा बळाचा वापर करण्याचे आदेश देण्याचा अधिकार जिल्हा दंडाधिकारी व उपविभागीय दंडाधिकारी यांना आहे। जरूर तेवढा बळ म्हणजे जितकं आवश्यक असेल तितकं, आवश्यकतेपेक्षा जास्त नाही। म्हणजे एखादी मुलीला एका ठिकाणी डांबून ठेवलेला आहे आणि आतून बाहेरून दरवाजा बंद केलेला आहे, तर तो दरवाजा तोडण्याइतपतचेही अधिकार म्हणजे तितकं बळ वापरण्याचे अधिकार SDM ला आहेत। आपण पुढे जाऊ। महाराष्ट्र शासनाने म्हणजे गृह विभागाने एक परिपत्रक काढलेलं आहे 28/4/2003। या अन्वये पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील म्हणजे पोलीस कमिशनरेट आपण ज्याला म्हणू, सहाय्यक पोलीस आयुक्त, असिस्टंट पोलीस कमिशनर, नक्षलग्रस्त विभागातील पोलीस उप अधीक्षक म्हणजे DYSP, सहाय्यक पोलीस अधीक्षक आणि पोलीस निरीक्षक, पोलीस इन्स्पेक्टर, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, राज्य नागरी हक्क संरक्षण विभाग,
व स्थानिक गुन्हे शाखा यांना विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्याचे अधिकार प्रदान केलेले आहेत या परिपत्रकाद्वारे. सर्वोच्च न्यायालयाने एक 2 निर्णय या हद्दपार बद्दल दिलेले आहेत. त्याबद्दल मी मुद्दामपूट केलेला आहे की एक मोंगीर विरुद्ध मधुलिमय आणि दुसरं सल्ढाणा विरुद्ध बिहार राज्य, या दोन्हीमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलेलं आहे की प्रतिबंधात्मक कारवाई ही सर्वस्वी कार्यकारी संस्थेची जबाबदारी आहे, न्यायपालिकेची नाही. त्याच्यामुळं हे जे अधिकार आहे ते कार्यकारी संस्थेकडे आहेत. आता हद्दपार कारवाईला आपण सुरुवात करू माहिती घेण्यासाठी. आपल्याला माहिती असावं की पूर्वी भारतीय पोलीस अधिनियम 1861 अन्वये पोलीस यंत्रणेचे कामकाज नियंत्रित करण्यात येत होते. त्याच्यानंतर हा महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 ज्याचा अभ्यास आपण आता करतोय, या कायद्याचे जे पूर्वीचं नाव होतं ते मुंबई पोलीस कायदा 1951 असं होतं. सन 2012 मध्ये याचे नाव बदलून महाराष्ट्र पोलीस अधिनियम असं करण्यात आले आणि तो संपूर्ण महाराष्ट्राला लागू करण्यात आलेला आहे. शांतता आणि सुरक्षितता याबद्दल कायद्याच्या परिभाषेमध्ये शांतता म्हणजे काय, तर सार्वजनिक शांतता आणि सुरक्षितता असा कायद्याच्या भाषेत शांततेचा अर्थ होतो. देशातील प्रत्येक नागरिकाला आपापले वैयक्तिक जीवन शांततामय वातावरणात जगण्याचा हक्क आहे. राजाला किंवा सरकारला सुद्धा आपले राज्य शांततेने व सुव्यवस्थेने किंवा सुरक्षिततेने चालावे अशीच अपेक्षा असते. या शांततेच्या वैयक्तिक व सांघिक अपेक्षेमधून इंग्लंडमध्ये मध्ययुगाच्या सुमारास राजाची शांतता म्हणजे किंग्स पीस असा शब्दप्रयोग रूढ झाला होता. ब्रिटिश अंमल सुरू झाल्यानंतर भारतामध्ये ही संकल्पना सार्वजनिक शांतता म्हणजे पब्लिक पीस आणि सुरक्षितता म्हणून ओळखली जाऊ लागलेली आहे. बेशिस्त व बेकायदेशीर जमावाच्या हातून शांतता भंग व गंभीर गुन्हे घडण्याचा संभव असल्यामुळे भारतीय दंडविधान कलम 141 ते 160 यामध्ये शांतता भंगाच्या बाबतीच्या तरतुदी ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत प्रतिबंधात्मक कारवाईच्या. सीआरपीसी 129 अन्वये बेकायदेशीर जमावाची व्याख्या दिलेली आहे. या तरतुदीमुळे कोणत्याही कार्यकारी दंडाधिकाऱ्याला किंवा पोलीस उपनिरीक्षकाला किंवा त्याच्यापेक्षा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला बेकायदेशीर जमाव एकत्र झाल्याची खबर मिळाल्यास अशा जमावाला पांगविण्याचा किंवा विसर्जित होण्याचा हुकूम देता येतो. सदर हुकुमाची पायमल्ली करणाऱ्या व्यक्तींना अटक करून कोठडीमध्ये ठेवता येते. ही तरतूद सीआरपीसी कलम 129 मध्ये आहे. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर या इंग्रजी म्हणीप्रमाणे शांतता भंग झाल्यानंतर त्याबद्दल शिक्षा देणे याऐवजी आगाऊ खबरदारी घेण्याच्या दृष्टीने पोलीस आणि कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना ठराविक मुदतीचे हमीपत्र बंधपत्र करून घेण्याचा अधिकार आहे किंवा स्थानबद्ध करण्याचाही अधिकार आहे. आणि चांगल्या वर्तणुकीची हमी या बंधपत्रानुसार किंवा सार्वजनिक शांतता ठेवीन या आशयाची हमी घेण्याचे अधिकार आहेत. दहशतवादाला पायबंद घालण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला माहिती आहे टाळा पोटा मुक्का इत्यादी कायदे जे आहेत ते करण्यात आलेले आहेत. आता आपण सुरुवात करू. हद्दपार कारवाई जी आहे ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम म्हणजे पूर्वीचा मुंबई पोलीस कायदा बॉम्बे पोलीस ऍक्ट याच्या कलम 55 ते 63 अ अन्वये हद्दपार कारवाईच्या तरतुदी दिलेल्या आहेत. बेसिक काय आहे, या हद्दपार कारवाईमध्ये सगळ्यात महत्वाचा घटक जो असेल तो स्वतःच्या बुद्धीचा वापर. त्या दंडाधिकाऱ्याने स्वतःच्या बुद्धीचा वापर करावा. म्हणजे पोलिसांनी जसं सांगितलं तसंच वागू नये, स्वतःच्या बुद्धीचा वापर करावा. आपण पुढे बघू. हे जे कलम आहेत वरती मी आपल्याला सांगितलेली आहेत त्या कलमान्वये हद्दपार कारवाईशी संबंधित तरतुदी नमूद आहेत. दंडाधिकारी यांनी हद्दपार संबंधित कारवाई करताना स्वतःच्या बुद्धीचा वापर अप्लाय हिज ओन माइंड असं म्हणलेलं आहे अपेक्षित आहे. फक्त पोलीस अहवालावर अवलंबून
हद्दपार कारवाई करू नये. आता हद्दपारची जी संबंधित पुढची कलमं आहेत त्याची आपण माहिती घेऊ. पहिलं कलम आहे 55 व्यक्तींच्या टोळ्या व जमाव यांची पांगापांग करणे. 55 मध्ये टोळी हा शब्द महत्वाचा लक्षात ठेवा. हे कलम टोळीशी संबंधित आहे. टोळी म्हणजे 2 पेक्षा जास्त इसम. एखादी टोळी एखाद्या क्षेत्रात फिरत असल्यामुळे किंवा तळ देऊन राहिल्यामुळे तेथील कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो व अशी टोळी बेकायदेशीर किंवा दहशतीचे कृत्य करण्याचा संभव असेल तर अशा परिस्थितीत कलम 55 अन्वये एसडीएम ला कारवाई करता येते. कलम 55 मध्ये काय म्हणलेलं आहे की या कलम 55 अन्वये कारवाई करताना वर्तमान परिस्थिती प्रेझेंट सिच्युएशन याचा विचार करणे आवश्यक आहे. प्रथम अशा टोळीचा म्होरक्या निश्चित करून त्यावर नोटीस बजवावी. नोटीस बजवावी हा शब्द लक्षात घ्या. एकापेक्षा जास्त म्होरके असतील, त्यांचे लीडर एकापेक्षा जास्त असतील तर सर्वांवर नोटीस बजवावी. ही कारवाई ही प्रतिबंधात्मक कारवाई आहे. पोलिसांनी नमूद केलेला टोळीच्या वास्तव्याचा काळ तसाच गृहीत धरू नये. टोळीच्या वास्तव्याचा काळ ठरवण्यासाठी स्वतः खात्री करावी. पोलिसांनी सांगितलेलं असतं की गेली वर्षभर किंवा 8 महिने 10 महिने ही टोळी इथं आहे, परंतु पोलिसांच्या अहवालावर डोळे झाकून विश्वास ठेवू नये असा याचा अर्थ आहे. आपले सोर्सेस वापरून ही टोळी नक्की केव्हापासून तिथं आहे आणि तिची ताकद किती आहे, ते काय काय करू शकते, पोलिसांनी जर सांगितलेलं आहे अहवालामध्ये की विध्वंसक कृत्य करू शकते, तर याची स्वतःही खात्री करून घ्यावी. या कलमामध्ये स्वेच्छाधिकार वापरण्याची मुभा आहे आणि स्वेच्छाधिकार वापरल्यामुळे आपण स्वतःच्या बुद्धीचा वापर केलेला आहे हे न्यायालयाला दिसून येतं. या कलमान्वये कारवाई करण्यासाठी ठोस कारण पाहिजे. फक्त पोलीस अहवालावरून कारवाई झाली असे दिसून येऊ नये. या कलमान्वये कारवाई करून काढलेला आदेश हा वाजवी असावा. रिझनेबल आदेश काढणे अपेक्षित आहे. पुढचं कलम आहे 56. कलम 56 अन्वये अपराध करण्याच्या बेतात असलेल्या व्यक्तींना काढून टाकणे. म्हणजे अबाउट टू कमिट अन ऑफेन्स असं म्हटलेलं आहे. कलम 56 अन्वये कारवाई करताना बेतात असलेल्या व्यक्तींना अबाउट टू कमिट हा शब्द महत्वाचा आहे. जसं 55 मध्ये टोळी हा शब्द महत्वाचा आहे, 56 मध्ये अबाउट टू कमिट हा शब्द महत्वाचा आहे. कोणत्याही व्यक्तीच्या हालचाली किंवा कृत्ये यांपासून इतर व्यक्तींना किंवा मालमत्तेला भय, धोका, इजा होण्याचा संभव आहे आणि त्यामुळे त्यांना काढून लावणे आवश्यक आहे याबाबत पहिले स्वतःची खात्री करून घ्यावी. या कलमान्वये कारवाई करताना वर्तमान परिस्थिती प्रेझेंट सिच्युएशन चा विचार करण्यात यावा. तसेच अशा व्यक्तीचा गुन्हा करण्याचा सहभाग, म्हणजे असा जर गुन्हा त्या व्यक्तींनी केला तर त्यांची इन्व्हॉल्वमेंट किती असेल, त्याची ताकद किती आहे, त्याचा फोर्स किती आहे, त्याच्या मागे काय यंत्रणा काय आहे, किती लोक आहेत, बळजबरी जुलूम तो किती व्हायलन्स करू शकेल याचाही विचार करण्यात यावा. कलम 56(1) अन्वये अपराध करण्याच्या बेतात असलेल्या व्यक्तींना काढून लावण्याचे अधिकार जिल्हा दंडाधिकारी व उपविभागीय दंडाधिकारी यांना आहेत. कलम 56(1) अन्वये कोणत्याही व्यक्तीच्या हालचाली किंवा कृत्ये यांपासून इतर व्यक्तींना मालमत्तेला भय, धोका किंवा इजा होण्याचा संभव असल्यास किंवा कलम 56 पोटकलम 1 त्याच्यातलं पोटकलम ब अन्वये कोणतीही व्यक्ती भारतीय दंडविधान प्रकरण 12 म्हणजे न्यायासंबंधी व सरकारी स्टॅम्प संबंधी अपराध किंवा प्रकरण 16 मनुष्याच्या शरीराच्या व जीवाच्या विरुद्ध अपराध किंवा प्रकरण 17 मानाच्या विरुद्ध अपराध या अन्वये शिक्षेस पात्र अपराध करीत असल्यास किंवा करण्याच्या बेतात असल्यास, तसंच कलम 56 पोटकलम 1 पोटकलम ब अन्वये एखादी व्यक्ती महाराष्ट्र जातीय समाज विरोधी आणि इतर विघातक कृत्यांना प्रतिबंध कायदा जो एमपीडी आपण बघितला 1980 अन्वये सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यास अपायकारक अगर बाधक ठरेल असे वागत आहे
किंवा वागण्याच्या तयारीत आहे असा वाजवी विश्वास ठेवण्यास कारण असेल, किंवा काळा बाजार प्रतिबंधक आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा चालू ठेवणे कायदा 1980 कलम 3 पोटकलम 1 अन्वये समाजात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याच्या तरतुदींच्या विरोधात अपायकारकपणे अगर बाधकपणे वागत आहे असे वागण्याच्या किंवा असे वागण्याच्या तयारीत असेल, कलम 56 पोटकलम 1 पोटकलम क अन्वय बाहेरून आलेली व्यक्ती सतत राहिल्याने साथीचे रोग उद्भवण्याचा धोका असेल तर अशा व्यक्तीला हद्दीबाहेर घालून देता येते. अशा व्यक्तीने कोणत्या मार्गाने किंवा कोणत्या रस्त्याने जावे म्हणजे त्याला मार्गही आपल्याला सुचवता येतो किंवा आदेशित करता येतो. तसेच तो परत येणार असेल तर त्याच्या बाबतही आपल्याला योग्य त्या अटी या कलमान्वये घालता येतात. आपण वरती जे परिस्थिती बघितली 4, त्या परिस्थितीमध्ये असे लेखी आदेश काढणे आणि क्षेत्राबाहेर निघून जाण्याबाबत दवंडी देणे हे आवश्यक ठरते. फौजदारी रीट याचिका जी मी कोट केलेली आहे त्याच्यात माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहे त्यानुसार कलम 56 अन्वये दाखल प्रकरणात सामनेवाल्याच्या भीती, दहशतीमुळे तसेच आणि मालमत्तेच्या सुरक्षिततेच्या काळजीमुळे साक्षीदार सामनेवाल्याच्या विरोधात साक्ष देण्यासाठी सार्वजनिकपणे पुढे येण्यास तयार नसल्याचा विशिष्ट निष्कर्ष नोंदविणे आवश्यक आहे. ज्यावेळेस आपल्याकडे या केसेस येतात त्यावेळेस त्याच्यासोबत एक बंद लिफाफा असतो, त्याच्यात काही लोकांचे जबाब असतात की आम्ही संबंधिताला घाबरून किंवा स्वतःच्या जीवाची भीती आहे, स्वतःच्या मालमत्तेची भीती आहे, त्यामुळे उघडपणे जबाब देऊ शकत नाही, त्यामुळे आम्ही हे गोपनीय जबाब देत आहोत. तर तो जबाबही आपण वाचायला पाहिजे आणि तसे जर जबाब असतील तर कलम 56 अन्वये जेव्हा आपण आदेश करतो तेव्हा त्याच्या मसुद्यात त्या गोपनीय जबाबाचा उल्लेख करावा असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. कलम 56(2) जे आहे त्या अन्वये सक्षम अधिकाऱ्यास रहिवासाचा पत्ता कळवण्याची अट आपल्याला टाकता येते. त्याच्यात हद्दपार केलेल्या व्यक्तीवर तो ज्या ठिकाणी जात आहे तेथील सक्षम अधिकाऱ्यास त्याने त्याचा रहिवासाचा पत्ता कळवावा अशी अट लादता येते आणि हद्दपार आदेशामध्ये सुद्धा ही अट आपल्याला नमूद करता येते. म्हणजे त्यांनी तो ज्या ठिकाणी जात आहे ते आपल्याला कळवावं त्याचा पत्ता, तसंच तो ज्या ठिकाणी जात आहे तिथल्याही सक्षम अधिकाऱ्याला त्यांनी तो त्याचा पत्ता कळवावा अशी अट आपल्याला कलम 56(2) अन्वये टाकता येते. कलम 57 बघू आपण. आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की काही गुन्हे त्यांनी सांगितलेले आहे. या गुन्ह्यामध्ये जर सिद्ध दोष म्हणजे कन्व्हिक्ट झाला असेल एखादा गुन्हेगार तर हे कलम आपल्याला वापरता येतं 57. या कलमांवर कारवाई करताना अशा व्यक्तीने जे खाली नमूद केलेले गुन्हे आहेत ते आपण बघू. दोष सिद्धी म्हणजे कन्व्हिक्शन होऊन अलीकडच्या काळात रिसेंटली 5 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी असं नाही, रिसेंटली म्हणजे अंदाजे 6-7 महिन्याच्या काळात शिक्षा भोगलेली असणे हे कलम वापरताना 57 कलम वापरताना हे महत्वाचे घटक आहेत. आता जे गुन्हे आहेत ते आपण बघू की भारतीय दंडविधान प्रकरण 12 म्हणजे न्यायसंबंधी सरकारी स्टॅम्प संबंधी अपराध, भारतीय दंडविधान प्रकरण 16 मनुष्याच्या शरीर किंवा जीवाविरुद्ध अपराध, किंवा प्रकरण 17 मालाच्या विरुद्ध अपराध, किंवा मुंबई दारूबंदी अधिनियम जो आहे 1949चा त्याच्या कलम 65, 66 आणि 68 अन्वये दोषी ठरवण्यात आले असेल अशा व्यक्तीला. पुढचं आहे मुंबई दारूबंदी अधिनियम 1949 वरची जी कलम सांगितलेली आहे 65, 66 आणि 68 वगळता इतर कलमांमुळे 2 किंवा अधिक वेळा दोषी ठरवण्यात आले असेल, किंवा स्त्री व मुली यांचा अनैतिक वापरास आळा घालणे अधिनियम 1956 कलम 3, 4, 5, 6 अन्वये दोषी ठरवण्यात आले असेल, किंवा सीमा शुल्क अधिनियम 1962
कलम 135 अन्वये त्याला दोषी ठरवण्यात आले असेल, किंवा मुंबई जुगार प्रतिबंधक कायदा कलम 4 अन्वये दोषी ठरवण्यात आले असेल, सार्वजनिक ठिकाणी किंवा रेसकोर्सवर पैज लावल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले असेल, रेल्वे मालमत्ता अनधिकृतपणे बाळगणे अधिनियम 1969 कलम 3 व 4 अन्वये 2 किंवा अधिक वेळा दोषी ठरवण्यात आले असेल, किंवा महाराष्ट्र पोलीस अधिनियम जो आहे कलम 122 म्हणजे सूर्यास्त आणि सूर्योदय या दरम्यान संशयास्पद स्थितीत सापडणे, किंवा 124 कलम ज्या मालमत्तेबद्दल कोणतेही समाधानकारक स्पष्टीकरण देता येत नाही अशी मालमत्ता ताब्यात असणे, या अन्वये 3 किंवा अधिक वेळा दोषी ठरवण्यात आले असेल तर अशा व्यक्तीस हद्दीबाहेर घालून देण्याचा अधिकार उपरोक्त कलमान्वये एसडीएम यांना आहे. कलम 57 हे भिकाऱ्यांशी संबंधित आहे. भिकारी म्हणून घोषित केलेल्या, हे लक्षात घ्या, भिकारी म्हणून घोषित केलेल्या व्यक्तीस घालून देणे. या कलमान्वये कारवाई करताना सुनावणी आणि तपासणी ही महत्वाची आहे. या कलमान्वये आदेश काढण्यापूर्वी संबंधित व्यक्तीला सरकारी बांधकामावर अथवा अन्य ठिकाणी नोकरी स्वीकारण्याचा विकल्प देऊ केलेला असावा. अशी व्यक्ती कोणत्याही वैध नोकरी व्यवसाय स्वतःला गुंतवून घेण्याची शक्यता नाही याची खात्री या कलमाचा वापर करताना पटणे आवश्यक आहे. कलम 58 बघू. कलम 58 अन्वये आदेश अंमलात असण्याची जी मुदत आहे ती नमूद करण्यात येते. म्हणजे कलम 55, 56, 57 किंवा 57 अन्वये पारित केलेल्या आदेशात हद्दपार केलेल्या व्यक्तीने किती काळ हद्दीबाहेर राहायचे ती मुदत नमूद असणे आवश्यक आहे. हद्दपारीचा काळ हद्दपार केलेल्या व्यक्तीला हद्दीतून घालून दिल्याच्या दिनांकापासून 2 वर्षापेक्षा जास्त नसावा असं अनेक न्यायालयांनी सांगितलेलं आहे किंवा आदेशित केलेलं आहे, निर्देशित केलेलं आहे. कलम 59 सुनावणीची संधी आहे. याच्यात ही जी वरती कलम आहेत 55, 56, 57 अन्वये हद्दपार प्रकरणात सामनेवाला याला नोटीस बजावून सुनावणीची संधी देणे, त्याचे म्हणणे ऐकून नोंदवून घेणे, सामनेवाला याने साक्षीदार हजर केल्यास अशा साक्षीदारांचीही सुनावणी घेणे, सामनेवाल्याच्या वकिलाला हजर राहू देणे, या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. त्या गोष्टींना कुठल्याही परिस्थितीत नाकारता येणार नाही. तथापि सुनावणीची नोटीस बजावूनही सामनेवाला हजर राहत नसेल तर त्याच्या अनुपस्थितीत योग्य ते आदेश आपल्याला पारित करता येतात. प्राथमिक चौकशी जी आहे याची तरतूद कलम 59 कलम 1 अन्वय आहे की कलम 55, 56, 57 किंवा 57 अन्वयाच्या हद्दपार प्रकरणात प्राथमिक चौकशी ही पोलीस निरीक्षक पेक्षा उच्च दर्जाच्या अधिकाऱ्याने करावी. मग अशी चौकशी करताना ते जे डीवायएसपी असतात किंवा आयसीपी असतात किंवा एसडीपीओ असतात ते त्या व्यक्तीला सुनावणीची संधी देतात, त्याचं म्हणणं ऐकून घेतात, संबंधित व्यक्तींची जबाब घेतात आणि त्यानंतर आपल्याकडे त्याचा प्रस्ताव जो आहे तो पाठवला जातो एसडीएम कडे. सामान्यतः संबंधित पोलीस निरीक्षकाकडून हद्दपार प्रस्ताव उपविभागीय कुठे कुठे ही पद्धत आहे लक्षात घ्या की पोलीस पीआय कडून डायरेक्टली एसडीएम कडे प्रस्ताव पाठवला जातो. मग अशा वेळेस त्या प्रस्तावामध्ये काही जर त्रुटी असेल तर तो प्रस्ताव पुन्हा पूर्तता करण्यासाठी आपण पुन्हा त्याच्याकडे परत पाठवतो आणि त्याच्यानंतर तो प्रस्ताव पुन्हा आपल्याकडे पुन्हा परत सादर केला जातो पीआय मार्फत. मग आपण तो पुन्हा डीवायएसपीला पाठवतो, मग तो चौकशी करतो वगैरे वगैरे. ही पद्धत खरं वेळखाऊ आहे. त्याच्यामुळं खरी जी पद्धत आहे ती अशी आहे, आपल्याला दाखवतो मी. ही पद्धत योग्य आहे की संबंधित पोलीस निरीक्षकाकडून हद्दपार प्रस्तावित उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यालयात सादर केला जातो. त्यांनी एसडीएमनी हा प्रस्ताव जो आहे तो डीवायएसपी कडे पाठवायचा असतो चौकशीसाठी.
डीवायएसपीने संबंधिताचे म्हणणे ऐकून प्रकरणाची प्राथमिक चौकशी केल्यानंतर स्वयंस्पष्ट अहवालासह एसडीएमला हा जो प्रकरण आहे ते हद्दपारीचं सादर करायचं असतं. हा क्रम खरं योग्य क्रम आहे. त्यामुळे पोलिसांनी काहीतरी पुरावे गोळा करून हद्दपार प्रस्ताव सादर केला असा आरोप होत नाही. हा जर क्रम आपण वापरला आणि जाब देणार किंवा सामनेवाला याला सुनावणीची योग्य ती संधी दोन्ही टप्प्यावर म्हणजे डीवायएसपी कडेही आणि एसडीएम कडेही दिल्याचं सिद्ध आपल्याला करता येतं. कलम 59(2) जरी डीवायएसपीने त्याला सुनावणीची संधी दिली असं सामनेवाल्याला, तरीही एसडीएमनी सामनेवाल्याला सुनावणीची पुन्हा संधी देणे, त्यांनी जर काही साक्षीदार हजर केले तर त्यांचे म्हणणे ऐकून घेणे, नोंदवून घेणे, त्याचे वकील काही असतील तर त्यांना त्यांचं म्हणणं सादर करण्याची किंवा दाखल करण्याची संधी देणे, हे सगळे अत्यावश्यक गोष्टी आहे. नैसर्गिक न्याय तत्वानुसार या सगळ्या गोष्टी चं पालन व्हायला पाहिजे. महाराष्ट्र शासनाने 30 जून 2018 अन्वये असं सांगितलेलं आहे परिपत्रकान्वये की एखाद्या व्यक्ती अथवा टोळी विरुद्ध हद्दपार आदेश निर्गमित करताना त्या आदेशात या सदर आदेशाच्या विरुद्ध कलम 60 अन्वये माननीय विभागीय आयुक्त यांच्याकडे अशा आदेशाची प्रमाणित प्रत मिळाल्यानंतर 30 दिवसाच्या आत अपील दाखल करता येईल असं नमूद करणे अत्यावश्यक आहे. बऱ्याचशा आदेशामध्ये हे नमूद केलं जात नाही. त्यामुळे हे लक्षात ठेवावं की अपील कोणाकडे आहे आणि त्याची मुदत काय आहे हे प्रत्येक आदेशामध्ये नमूद करणं आवश्यक आहे. कलम 60 जे अपीलाचं आहे, माननीय विभागीय आयुक्त यांच्याकडे आदेश प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाच्या आत त्याला अपील दाखल करता येते. हा जो बदल झालेला आहे तो दिनांक 25/2/2015 रोजी झालेला आहे. याच्या आधी एसडीओच्या आदेशाविरुद्ध त्याला कोर्टात जावं लागायचं, न्यायालयात दाद मागावी लागायची किंवा मंत्रालयात दाद मागावी लागायची. परंतु आता ते जे अधिकार आहेत ते माननीय विभागीय आयुक्त यांच्याकडे दिलेले आहे. कलम 62 जे आहे 62 यान्वये हद्दपारीचा आदेश बजावूनही एखादी व्यक्ती स्वतः निघून जाण्यास कसूर करेल किंवा निघून गेल्यानंतर ज्या क्षेत्रातून त्याला काढून टाकलेले आहे त्या क्षेत्रात विनापरवाना प्रवेश करेल तर त्याला ज्या क्षेत्रातून काढून टाकले असेल त्या क्षेत्राबाहेर पोलीस अभिरक्षेत ठेवता येईल अशी तरतूद आहे 62 मध्ये. 62(2) मध्ये एखाद्या व्यक्तीला हद्दपार केलेला आहे तर त्याला पुन्हा हद्दीमध्ये येण्याची तात्पुरती परवानगी देण्यात येते. कुणी कुटुंबातला कोणी जवळची व्यक्ती आजारी आहे किंवा काही जवळची व्यक्ती मयत झालेली आहे किंवा मोठी पूजा वगैरे अशा वेळेस आपल्याकडे असे अर्ज येतात आणि आपण त्याला देऊ शकतो परवानगी. विशिष्ट अटी त्याच्यात लादल्या जातात, कालावधी नमूद केला जातो. हद्दपारीच्या आदेशाचा अवमान एखादी व्यक्ती क्षेत्र सोडून न गेल्यास किंवा तिला क्षेत्राबाहेर काढून लावल्यानंतर तिने विनापरवाना क्षेत्रात प्रवेश केल्यास तिच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 62(1), 62(2), 72(2), 72(2) अन्वये कारवाई करून तिला वॉरंट शिवाय अटक करता येते व पोलीस कोठडीत ठेवण्याची व्यवस्था करता येते. कलम 141, 142, 143 अन्वये अशा व्यक्तीला 2 वर्षापर्यंत कैद आणि दंड अशी शिक्षाही होऊ शकते. इथे हे प्रकरण संपुष्टात आलेलं आहे, परंतु याच्यातली महत्वाची जी तरतुदी आहे ते पुन्हा एकदा आपण थोडक्यात बघू. हद्दपारीची मुदत जी आहे ती 2 वर्षापेक्षा जास्त नसावी. हद्दपारीचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर संबंधित डीवायएसपी किंवा एसडीपीओ यांच्या मार्फत प्राथमिक चौकशी करणे आवश्यक आहे. सामनेवाल्याने सुनावणीसाठी हजर राहावे म्हणून बॉन्ड घेता येतो आपल्याला. तो गैरहजर राहिल्यास आपल्याला माहिती आहे की बॉन्डची रक्कम वसूल करून त्याच्या गैरहजेरीत पुन्हा एक्सपार्टी आदेश आपल्याला काढता येतो आणि विभागीय आयुक्तांकडे आदेशाच्या 30 दिवसाच्या मुदतीत अपील दाखल करता येतं. नागरिकांना घटनेनुसार कुठेही संचार करण्याचे स्वातंत्र्य राज्यघटनेने प्रदान केले असले तरीही यावर शासन काही बंधने घालू शकते.
सार्वजनिक हिताच्या दृष्टीने हद्दपारीचा कायदा वैध आहे असं काही न्यायालयांनी त्यांच्या निकालपत्रात नमूद केलेलं आहे. हद्दपार प्रकरणात नैसर्गिक न्याय तत्वाचे नियम पाळणे अनिवार्य आहे. म्हणजे प्रत्येकाला नोटीस देणे, त्याचं म्हणणं ऐकून घेणे. हद्दपार प्रकरणात प्रस्तावित हद्दपार व्यक्ती किंवा आरोपी असे शब्द वापरू नये. त्याऐवजी गैरहजरदार, सामनेवाला, जाब देणार असे शब्द वापरावे. एक जो हद्दपारीचा आदेश झाला होता त्याच्याबद्दल एक उदाहरण दिलेलं आहे की त्या आदेशान्वये जी व्यक्ती होती, ज्याला हद्दपार केलं होतं, त्याच्या ज्या कारवाया होत्या त्या एका तालुक्यापुरत्याच मर्यादित होत्या. परंतु त्याला 100 मैलापेक्षा जास्त क्षेत्रातून हद्दपार केले गेले. त्यामुळे न्यायालयाने हा जो आदेश आहे तो बेकायदेशीर ठरवून रद्द केला आहे. दुसऱ्या एका प्रकरणामध्ये सबळ पुरावा नसतानाही चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेण्यात आले होते. परंतु हद्दपारच्या तरतुदीनुसार असं बंधपत्र घेण्याची कुठली तरतूद नाही. त्यामुळे माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांनी हद्दपारीचा जो आदेश आहे तो ताबडतोब रद्द केला होता. म्हणजे असं घेता येत नाही, त्याच्यामुळे मुद्दाम कोट केलेला आहे. आता 2021 म्हणजे रिसेंटली माननीय सर्वोच्च न्यायालयाने जी फौजदारी रिट याचिका त्यांच्याकडे दाखल होती त्याच्यात काही निर्देश दिलेले ते मुद्दाम कोट केलेले आहेत. विशिष्ट क्षेत्रामध्ये विशिष्ट लोकांना प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्याचा आदेश किंवा निर्देश पारित करण्याचा राज्यांना अधिकार फक्त अपवादात्मक प्रकरणांमध्येच राज्यांनी वापरावा. एखाद्या व्यक्तीला देशात कुठेही राहण्याचा किंवा संपूर्ण देशभरात मुक्तपणे फिरण्याचा राज्यघटनेत दिलेला मूलभूत अधिकार क्षुल्लक कारणांवरून नाकारला किंवा कमी केला जाऊ शकत नाही असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. भारतीय राज्यघटनेने कलम 19 पोटकलम 1 त्याच्यातला पोटकलम ड आणि अनुच्छेद 21 अन्वये हमी दिलेल्या वैयक्तिक स्वातंत्र्यापासून एखाद्या नागरिकाला वंचित ठेवण्यापूर्वी कायद्याने प्रस्थापित कार्यपद्धती अत्यंत दक्षतेने आणि सावधपणे पाळली गेली आहे असे दिसून यायला पाहिजे, असे स्पष्ट व्हायला पाहिजे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हद्दपार आदेशांचा उपयोग होतो, तथापि तो सूड किंवा बदला म्हणून वापरण्यात येऊ नये असंही न्यायालयाने म्हटलेलं आहे. तर हद्दपारीची जी प्रकरणं आहेत ती इथे संपली. बाकीचे मी आपल्याला सांगितलेलं आहे. महाराष्ट्र दारूबंदी वगैरे जे काही आहे हेही अधिकार आपल्याला आहेत. माझी ही जी फाईल आहे ही माझ्या वेबसाईटवर अपलोड केलेली आहे, आपण ती बघू शकाल. पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद आणि पुन्हा एकदा विनंती, ज्यांनी अजूनही माझं महसूल गुरु हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी ते लवकरात लवकर सबस्क्राईब करावं ही विनंती. लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.